तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा विषय आहे तो म्हणजे अजोला कसा तयार करायचा, त्याला म्हणजे कोणत्या टेम्परेचरमध्ये ठेवायचं, त्याला खाद्य वगैरे काय लागते त्या अजोल्याला, या सर्व डिटेल गोष्टी व अजोला किती चांगलं काम करते आपल्या जनावरांसाठी ते सुद्धा आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला भाऊ, एकदम शॉर्टमध्ये. तर हे बघू शकता, हे आपण पूर्णपणे कॉन्क्रीटचं केलं आहे. तर कॉन्क्रीटचं करण्याचं मागचं कारण म्हणजे की हे बघा, आधीचं जे साईडला तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये जे आहे ते आपण तयार केलं होतं कल्चर, पण ते छोटं होतं. त्या कारणाने आपण इथं जे आहे ते कॉन्क्रीटचं पक्कं केलं आणि हे वर्षानुवर्ष राहणार आहे. काहीही अडचण जाणार नाही आपल्याला. पाणी येऊ, पाऊस येऊ, ऊन तपो की थंडी पडो, काहीही फरक पडणार नाही. त्यासाठी आपण हे कॉन्क्रीटचं केलं. तर या कॉन्क्रीटच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की 8x2चं हे टाका आहे. अंदाजे सांगत आहे मी, कारण मी स्पेसिफिकली माप घेऊन नाही केलं आहे. माझ्याकडे जेवढी जागा होती खाली त्याच्यामध्ये मी केलं आहे ते. तर 8x2चं तुम्ही पकडू शकता, एवढं टाका आपण केलं आहे. डीप पकडाल तर त्याची फक्त आणि फक्त 2 विटा चढवल्या आपण. जास्त डीप करण्याची गरज नाही आपल्याला. हां, जेवढं होऊ शकेल तेवढं मोठं करा, रुंद करा, पण डीप करण्याची गरज नाही. तर हे बघू शकता, हे जे आपण तुम्हाला पाईप दाखवत आहोत, ही पाईप आपण कशासाठी ठेवली आहे. तर हे बघू शकता, 1 2 3 पाईप ठेवली आहे, इकडे 4 आहे. तर या पाईपाचं कारण काय ठेवण्यामागचं, तर बघू शकता की वरच्या लेवलपासून 4 बोट जे आहे ते खाली आहे पाईप्स. तर याचं जे आपण उपयोग हे बरसातीमध्ये करणार आहोत, कारण पाणी जेव्हा सतत पडत राहील तेव्हा हे टाकं फुल होईल, आणि जेव्हा टाकं फुल होईल तर आपला अजोला पूर्णपणे, जर ओव्हरलोड झाला टाका तर पूर्ण बेडच्या बाहेर जे आहे तो अजोला निघून जाईल. त्याकरिता आपण जे आहे या लेवलपर्यंत पाणी भरेल व तिथून जे आहे त्या पाईपाच्या माध्यमातून पूर्ण पाणी जे आहे ते ड्रेनेज होऊन जाईल, बाहेर येईल, आणि अजोला जो आहे तो आतमध्येच राहील. तर यासाठी आपण जे आहे तो हा प्रयोग प्रथमच केला आहे. कुठं बघितला वगैरे नाही, आपलीच क्रिएटिव्हिटी आहे. कारण आपण अनुभवातूनच हे करतो, कारण आमच्यासोबत झालेले आहे. आमचे 1 2 बेड जे आहेत पावसाळ्यामध्ये असेच वाहून गेले. त्याकरिता आपण हा उपाय केला आहे. बघू आता यावर्षी पावसाळ्यामध्ये किती सक्सेस होते आणि काय होते. तर दुसरा मुद्दा की याला तयार कसं करायचं. तर सर्वप्रथम तुम्हाला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. तुमच्या मतानुसार पाणी टाका, अर्ध भरलं तरी चालेल. अर्ध भरा, फक्त या पाईपच्या खाली भरा, म्हणजे तुम्हाला पाणी वगैरे तिथून निघणार नाही. त्याच्यामध्ये जे आहे एवढ्या टाक्यामध्ये तुम्ही अर्धा ते पाऊण किलो शेण टाका. 1 किलो टाकलं तरी चालेल, पण सुरुवातीला अर्धाच किलो टाका. त्याच्यामध्ये सुद्धा नत्र असेल तर जळण्याची भीती असते. तर या लेवलपर्यंत भरल्यावर अर्धा किलो शेण, त्याच्यामध्ये अर्धा पाऊण किलो माती टाका. जी आपली शेतातली माती असते ते माती टाका, आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट, SSP म्हणतात त्याला, सिंगल सुपर फॉस्फेट टाका. जर तेवढी बॅग उपलब्ध नसेल तुमच्याकडे घरी, तर 05234 हे विद्रव्य खत मिळत असते मार्केटमध्ये. ते स्वस्त होईल तुम्हाला. 8-10 दिवसानंतर तुम्ही 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम टाकू शकता, जशी नीड असेल तशी. तर त्याप्रमाणे बघू शकता. युरिया टाकायचा नाही. युरिया टाकल्यास जे आहे ते अजोला जळते. अजोल्याला जास्त प्रमाणात नत्र चालत नाही. त्या माध्यमाने तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा देऊ शकता. बघू शकता कशा पद्धती क्वालिटी आहे. आता अवघे 4 दिवस झाले आपण हा बेड टाकला आहे. फक्त आता थोडीशी जागा राहिली आहे फिल होण्यासाठी. तीसुद्धा अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे आहे ते 2 दिवसात जे आहे ते फिल होऊन जाईल. बहुत सुपर फास्ट ग्रोथ आहे या अजोल्याची. तर एवढा जो बेड आहे हा किती पक्ष्यांसाठी आपण करू शकतो. तर आपल्याकडे हल्ली 100 ते 150 पक्षी आहेत, लहान मोठा सगळे मिळून, पॅरेंट स्टॉक वगैरे, लहान पिल्ले वगैरे सगळे मिळून. तर त्यांना आपण रोज जरी अर्धा किलो जरी याच्यातला फेकून दिला तरीसुद्धा सफिशियंट आहे. रोज निघू शकते एवढा अजोला इथून तयार होते. तर हे अजोला टाकण्यामागचं कारण काय, तर याच्यामध्ये हाय प्रोटीन कंटेन आहे, ज्याने जे आहे अंड्याची क्वालिटी सुधारते, शायनिंग येते त्वचेवर. काही जे मिनरल्स वगैरे जे कमी आहे ते भरून निघते. तुम्ही हे जे आहे आपल्या शेळ्यांनासुद्धा चारू शकता, कोंबड्यांनासुद्धा चारू शकता. कोण्याही जनावराला चारलं तरी काहीही म्हणजे अपाय करणार नाही. चांगलंच आहे ते, एक प्रोटीन स्रोत म्हणून चांगलंच आहे. तर हे त्याचे फायदे आहेत. पुन्हा एकदा सांगतो, याच्यामध्ये काय टाकलं आहे. अर्धा ते पाऊण किलो शेण, अर्धा ते पाऊण किलो माती, त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट जर टाकायचं का बरं तर मूठभर,
जर सिंगल सुपर फॉस्फेट अवेलेबल नसेल तर तुम्ही 05234चा उपयोग करू शकता 50 ते 100 ग्राम. तर अशा पद्धतीने तुम्ही टाका तयार करू शकता. खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट येईल, खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर जोडून राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.